Welcome to all. Today we are going to see how to calculate the CO attainment of MSBT final examination. CO attainment is a very important part in the outcome based education. Now we can see how we can calculate. Basically there are the different methods available to calculate the CO attainment. Today here I am going to present the one of the method to attain the CO attainment. Now on the screen you can see that this is the one subject of electrical engineering. The course title is Energy Conservation and Audit 22525 subject code. It is having the 5th semester in I scheme. Now as per MSBT curriculum copy, you can see this is rational, competency, course outcome, teaching scheme is there. Okay. Now in the I scheme you can see that the separate course outcome, it is already given by MSBT in the I scheme curriculum copy. I scheme curriculum copy मध्ये तुम्हाला कोर्स आउटकम जे आहेत ते ऑलरेडी रेडी दिलेले आहे MSBT ने. त्यामध्ये बघू शकता तुम्ही या सब्जेक्टचे ABCD या ठिकाणी. ठीक आहे. सो ते प्रॉपर्ली आपण बाजूला काढून घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल की दिस इज कोर्स आउटकम 1 2 3 CO दिस 1 to 5 इंटरप्ट द एनर्जी कंजर्वेशन policies in India, implement the energy conservation techniques in electrical machine. These are all 5 course outcomes. सुरुवातीला ते आपण त्यातून सेपरेट काढून घेऊ बाजूला. नाव त्याचे मार्किंग स्कीम किंवा तुमच्या याच्यामध्ये बघितलं तुम्ही अलॉटमेंट ऑफ दिस मार्क्स फॉर इच युनिट, जे आपल्या करिक्युलममध्ये 5 युनिट दिलेले आहेत आणि ज्यावेळेला आपण कोर्स आउटकम बघतोय तर प्रत्येक युनिटला एक कोर्स आउटकम जो आहे तो ॲज पर करिक्युलम तुम्हाला दिसेल त्यामध्ये. आता या सब्जेक्टचे आपण जे युनिट्स आहेत ते बघूया. दिस इज युनिट नंबर 1 2 3 4 5 अलॉटमेंट मार्क्स ऑफ इच युनिट. आता प्रत्येक युनिटला जे मार्क्स दिलेले MSBTच्या करिक्युलम कॉपीमध्ये फर्स्ट युनिटला 8 आहे, सेकंड युनिटला 14 आहे, थर्ड युनिटला 16 फोर्थ अँड फिफ्थ युनिटला 16. या प्रत्येक युनिटसोबत तुमचा कोर्स आउटकम जो आहे CO जो दिलेला आहे तो इथे तुम्ही बघू शकता. ते प्रत्येक युनिटच्या युनिट बेस तुम्हाला कोर्स आउटकम या ठिकाणी दिसेल. नाव सेकंड पार्ट जे तुम्हाला हे मार्क्स दिलेले आहेत तर 8 मार्क्स आहे, 14 मार्क्स आहे, 16 आहे, इथे 16 आहे, इथे 16 आहे. बट ज्यावेळेला तुम्ही पर्सेंटेजमध्ये त्याला बघता तर हे युनिट किती पर्सेंटेजमध्ये कॉन्ट्रीब्यूट करतो आहे पूर्ण आपल्या करिक्युलममध्ये ते आपण बघू शकतो. नाव दिस इज युनिट नंबर 1. अलॉटेड मार्क्स ऑफ इच युनिट इज 8 मार्क्स आणि याला पर्सेंटेजमध्ये बघितलं तर 11.43% आहे त्याचं वेटेज. नाव सेकंड युनिटमध्ये काय आहे 14 मार्क्स दिलेले आहेत, त्याचं पर्सेंटेजमध्ये बघितलं आपण तर 9.80. थर्ड युनिट जे आहे 16 मार्क्स, पर्सेंटेज 22.86. फोर्थ युनिट 16 मार्क्स, ते पर्सेंटेजमध्ये बघितलं आपण तर 22.86 तुम्हाला दिसेल या ठिकाणी. 16 इथे 2.86%. हे सर्व आपण याच्यामध्ये सेकंड स्टेपमध्ये हे पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करून घेतले याला. नाव दिस इज CO1, CO2, CO3, CO4, CO5 हे जे काही 5 युनिट आहे या प्रत्येक युनिटच्याला आपण CO1, CO2, CO3, CO4, CO5 असं कन्सिडर करू. या ठिकाणी बघू शकता तुम्ही. दिस इज युनिट नंबर 1. वी कॅन कन्सिडर ॲज अवर CO1, CO2, CO3, CO4, CO5 फॉर दिस सब्जेक्ट. याला मार्क्स दिलेले 8 मार्क्स, त्याचे पर्सेंटेजमध्ये बघितलं 11.43. आता प्रत्येक COला तुम्ही तुमचं टार्गेट जे आहे ते सेट करू शकता. या ठिकाणी आपण 60% टार्गेट सेट फॉर द इच COज, म्हणजे प्रत्येक COला आपण एक 60%चं टार्गेट जे आहे ते बघितलं मार्कांमध्ये. तर हे 60% याचे 4.8, 8.4, 9.6, 9.6, 9.6 करेक्ट. तर हे मार्क्स जे दिलेले आहे याचे आपण इथे 60% घेतलेले. 8 मार्कांचे 60% 4.8, 14 मार्क्सचे 60% 8.4. हे आपण 60% जे आहेत हे प्रत्येक COचं टार्गेट आपण इथे सेट करतोय. नाव यानंतर आपल्याला मेन शीट जी आहे ते बघूया आपण. ओके. या ठिकाणी तुम्हाला दिसेल कोर्स आउटकम, दिस स्टुडंट, सिरियल नंबर, एनरोलमेंट नंबर, नेम ऑफ स्टुडंट. आता हा जो ECA सब्जेक्ट जो एनर्जी कन्झर्वेशन अँड ऑडिट यामध्ये MSBTचे फायनल एक्झाममध्ये त्या विद्यार्थ्याला मिळालेले जे मार्क्स आहेत ते आपण या ठिकाणी बघतोय. इथे फॉर दिस एनरोलमेंट नंबर टोटल मार्क्स इज 3 आउट ऑफ 70. फॉर दिस एनरोलमेंट नंबर दिस इज 6 मार्क्स. या ठिकाणी हा अब्सेंट आहे कंप्लीट विद्यार्थी. दुसऱ्या याच्यामध्ये इथे 31 मार्क्स आहेत. ठीक आहे MSBT फायनल एक्झामला. आता इथे बघू शकतो आपण हे COEE
5.1 म्हणजे आपला जो काही कोर्स आउटकम आहे, जो आपण सुरुवातीला या ठिकाणी सेपरेट जे COs घेतलेले आहे, हा CO1, CO2, CO3, CO4, CO5, हे मेन शीटमध्ये तुम्हाला इथे CO1, CO2, CO3, CO4, CO5 फॉर दिस सब्जेक्ट. सेकंड स्टेप आहे त्यामध्ये अलॉटेड मार्क्स फॉर इच युनिट. करेक्ट. तर या COला इथे आपण 8 मार्क्स दिलेले, इथे 14, 16, 16, 16. करेक्ट. हे तुमचे जे काही युनिट्स आहेत त्याचे जे मार्क्स दिलेले आहे, बिकॉज हा CO1, CO2 हे प्रत्येक युनिटला कोरिलेट करतायत. सो 8 मार्क्स 14, 16, 16, 16. नाव सेकंड आपण यामध्ये बघितलं होतं की त्याला पर्सेंटेजमध्ये किती पर्सेंटमध्ये येतो आहे, तो त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे, त्या CO स्पेसिफिक CO जो आहे तो किती पर्सेंटेजमध्ये आहे. तो 11.43, 20, 22.8, 22.86, 22.86, 22.86. म्हणजे जे कंप्लीट जे 70 मार्क्स आहे त्यामध्ये 8 मार्कांना असेल तर त्याचं पर्सेंटेजमध्ये वेटेज किती आहे ते इथे आपण सुरुवातीला काढून घेतलेलं आहे. नाव आपण नेक्स्ट स्टेपमध्ये 60% टार्गेट सेट फॉर इच COज या ठिकाणी आपण कन्सिडर केलेलं आहे. म्हणजे हा CO जो आहे तो 8 मार्कांना आहे, त्याचं 60% 4.8. हा 14 मार्कांसाठी आहे, त्याचं टार्गेट जे आहे 8.4 60% मध्ये. करेक्ट. सो आता बघूया आपण या ठिकाणी. फॉर एक्झाम्पल, इफ यू कन्सिडर दिस एनरोलमेंट नंबर अँड दिस इज टोटल मार्क्स गिवन or obtained by the student in MSBT फायनल एक्झामिनेशन, 31 मार्क्स त्यांनी घेतलेले आहे. मग या ठिकाणी तुम्ही बघू शकता 31 जो आहे तर त्याला CO1 जो आहे, CO1 मध्ये त्यांनी किती मार्क्स गेन केलेले आहे हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आपण काय केलेलं या ठिकाणी, हे जे 31 मार्क्स आहेत हे प्रत्येक COला हे जे काढलेले आपण 8, 14, करेक्ट, याचे पर्सेंटेजमध्ये पण घेतलेले आपण. सो 31 मार्क्सचे 11.43% किती होतात. करेक्ट. हे येतात 2.13. नाव 31 मार्क्सचे 20% किती होतात ते येतील 3.72. 31 मार्क्सचे 22.86% किती होतात ते येतील 7.09. 31 मार्क्सचे 22.86% किती होतात ते सेम येईल या ठिकाणी. करेक्ट. या सर्वांची ॲडिशन आपण ज्या वेळेला बघतोय ती येते 31. म्हणजे आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, जे 31 मार्क्स आहेत हे प्रत्येक CO जे 5 COज आहेत त्याला इक्वली डिस्ट्रीब्यूट करून घेतलेले आहे. आता हे डिस्ट्रीब्यूट करून घेण्यासाठी ह्या मेथड्स आपण या ठिकाणी वापरलेले आहे. की सुरुवातीला हे तुमचे युनिटचे मार्क्स दिलेले आहेत तिथे, विच इज कन्सिडर फॉर युअर मार्क्स फॉर COज. प्रत्येक COला हे मार्क्स तिथे दिलेले आपण. त्यानंतर त्याचं पर्सेंटेजमध्ये किती आहे, म्हणजे 8 मार्क तुमच्या फर्स्ट युनिटला असेल, तुमच्या फर्स्ट COला असेल, करेक्ट, तर त्यामध्ये त्याचे पर्सेंटेजमध्ये किती येतात. ठीक आहे. मग त्याचं 60% टार्गेट सेट केलं. ठीक आहे. ही स्टेप्स आपण आधी बघितलेली आहे. आता सुरुवातीला इथे 31 मार्क्स त्यांनी MSBTच्या फायनल एक्झामला घेतलेले आहेत. हे 31 मार्क्स आपण प्रत्येक हे 5 COमध्ये डिस्ट्रीब्यूट करून घेतलेले आहे. ते कसे, तर हे पर्सेंटेज वाईज 31 मार्क्स जे आहेत त्याचे 11.43% किती होतात ते सेम या प्रकारे. ठीक आहे. तर असे आपण हे जे 31 मार्क्स MSBTचे फायनल एक्झामिनेशनमध्ये जे आलेले आहेत त्याला आपण इथे या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करून घेतलेले आहेत याप्रमाणे. सो आता एक CO समजा घेतला आपण, हा फर्स्ट CO 8 मार्कांसाठी, तर या ठिकाणी आपण हा स्टुडंट कन्सिडर केला होता. ओके. आता सर्व विद्यार्थ्यांनी CO1 किती अटेंड केले हे आता बघूया आपण. इथे सगळे मार्क्स आलेले आहेत या प्रकारे. इथे आल्यानंतर लास्टला टोटल मार्क्स ऑब्टेन. आता जेवढे सगळे हे विद्यार्थी जे आहेत त्यांचे CO1 ज्या प्रकारे आपण काढलेले आहे मार्क्स, त्या सर्वांची ॲडिशन केली ती येते 171.05. ठीक आहे. आता यामध्ये टोटल स्टुडंट आहे 46. ओके. बट यामध्ये 46 पैकी हा एक विद्यार्थी जो आहे इथे अब्सेंट आहे. म्हणजे यांनी कुठला CO अटेम्प्ट केले नाही असं आपण या ठिकाणी कन्सिडर करतोय. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल हा COचा आपल्याला अटेनमेंट लेवल काढायचं असेल तर यामध्ये हा CO किती विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अटेम्प्ट केलेले आहे क्वेश्चन्स याचे हे तुम्हाला दिसेल 45. बिकॉज 46 स्टुडंट्स आहे, एक स्टुडंट अब्सेंट आहे, त्यामुळे टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स अटेम्प्टेड दिस क्वेश्चन रिगार्डिंग दिस CO विच इज 45 नंबर ऑफ स्टुडंट्स हे कन्सिडर केले. ओके. आता यामध्ये तुम्ही बघू शकता की टोटल मार्क्स जे आलेले आहेत 360 आणि या सर्वांची ॲडिशन केली आपण तर या ठिकाणी तुम्हाला 171.05 हा येतोय. म्हणजे याचं पर्सेंटेज काढला आपण तर हा जो काही आउटकम ऑफ दिस क्वेश्चन और आउटकम ऑफ दिस कोर्स आउटकम हे 47.51 येत आहे. बरोबर आहे. बट हे काय आहे की जेवढं सगळ्या विद्यार्थ्यांनी जे क्वेश्चन्स अटेम्प्ट केलेले आहे त्यामध्ये त्याला किती मार्क्स पडले या COच्या अंतर्गत. ठीक आहे. बट आपलं टार्गेट होतं त्यामध्ये 60%. आणि 60% म्हणजे 23 स्टुडंट्स या ठिकाणी असे आहेत की ज्यांनी 60% जे क्वेश्चन्स आहेत व्हॉट वी कॅन से 60% मार्क्स अचीव केलेले आहे, अबाव 60%.
23 स्टुडंट्सनी, हा येतो आहे तुमचा 50%. करेक्ट. सो सिमिलरली आता तुम्ही सेकंड CO ज्या वेळेला बघाल, ठीक आहे, यामध्ये टार्गेट आहे तुमचं 60%. या COचं 8.4 मार्क्स येत आहे. इथे तुम्ही ॲज पर फॉर प्रिव्हियस डिस्कशन या प्रकारे आपण इथे काढल्यानंतर तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी जे टोटल मार्क्स जे आहे 304.52 आणि आउट ऑफ मार्क्स 630. बिकॉज हे 630 कसे आलेले आहेत, बिकॉज हा जो CO आहे हा आहे तुमचा 8.4 मार्क्सला, म्हणजे 8.4 इंटू 45 स्टुडंट्स, 45 हे येतील 630 पैकी टोटल मार्क्स ॲडिशन केली 304.52, म्हणजे हा आलेला आहे तुमचा 48% टोटल या जो काही CO आहे याचं आउटकम. बट आपलं टार्गेट होतं यामध्ये 60% मार्क्स, म्हणजे यामध्ये बघितलं तुम्ही की याचं टार्गेट किती 8.4 मार्क्स जे आलेले आहेत 60%च्या अंतर्गत. हे 8.4 मार्क्स किती मुलांनी गेन केले या ठिकाणी, तर याचा काउंट जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला 15 दिसेल. ठीक आहे. आणि त्याचं पर्सेंटेज आहे 32.60. ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्हाला हे जे काही L4 दिसतोय, तर आपण हे जे काही लेवल्स इथे डिफाईन केलेलं आहे, L1 म्हणजे मोर दॅन 80% मार्क्स असेल, L2 70%, L3 60%. आपण जे टार्गेट सेट केलेलं आहे ते L3 आहे या सब्जेक्टसाठी 60% मार्क्स, आणि L3चे पण खाली असेल समजा तर त्याला आपण L4 कन्सिडर केलेलं आहे, बिलो 60% मार्क्स. ठीक आहे. बट या ठिकाणी आता तुम्ही बघू शकता की प्रत्येक CO जो आहे तो आपण जो 60%ला टार्गेट सेट केलेलं होतं त्यामध्ये इथे या ठिकाणी 50% आलं, या ठिकाणी 32 आलं, या ठिकाणी 43 आलं, या ठिकाणी अगेन 43 आलं, या ठिकाणी पण 43 आलेलं आहे. म्हणजे आपलं या सब्जेक्टमध्ये आपला कुठला CO जो आहे तो आपल्या टार्गेट लेवलला अचीव करत नाही आहे. ठीक आहे. तर यावरून तुम्हाला इझिली या ठिकाणी तुम्ही बघू शकता. दिस इज द वन ऑफ द मेथड. अशा प्रकारे तुम्ही आणखी काही लॉजिक जे आहेत ते डेव्हलप करून MSBTचे फायनल एक्झामिनेशन्स जे आहेत त्याचा अटेनमेंट लेवल कसं काढता येईल COचं हे आपण करू शकतो त्यामध्ये, बिकॉज इट इज टोटली डिपेंड्स अपॉन द अझम्पशन. तुम्ही काय अझम्पशन्स घेताय आणि ते कशा प्रकारे तुम्ही फॉलो करताय. ठीक आहे. होप तुम्हाला एक आयडिया आली असेल रिगार्डिंग दिस CO अटेनमेंट. ओके. थँक्यू व्हेरी मच.